नमस्कार. आपण सारे योग करू, निरोगी जीवन मार्ग धरू या साधनेमध्ये परभणीवरून मी नंदकुमार खोडके योग शिक्षक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आत्ता दुखणाऱ्या आणि भविष्यात न दुखणाऱ्या मानेसाठी सोप्या क्रियांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हे डोके आणि हे शरीर यांना जोडणारा जो भाग आहे तो मानेचा भाग आहे. म्हणजे डोके व शरीर हा याच्यामधला जो भाग आहे तो मानेचा भाग आहे आणि तो या मेरुदंडाशी जोडलेला आहे. मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा. या मेरुदंडाच्या वरच्या टोकाला ही कवटी जोडलेली आहे आणि शेवटचं जे टोक आहे ते मेरुदंडाचं. म्हणजे आता तसं जर पाहिलं तर नैसर्गिकरित्या आपला हा जो मेरुदंड आहे म्हणजे पाठीचा कणा आहे हा 2 वेळ समोर आणि 2 वेळ मागे झुकलेला असतो. तर ही नैसर्गिक आहे हा. आणि या मेरुदंडाचे एकूण 33 मणके येतं. या मणक्यामध्ये 7 मणके हे मानाचे आहेत. आता डॉक्टरच्या म्हणण्यानुसार असं आहे की दर 3 माणसामध्ये एका माणसाला मानेच्या दुखण्याची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणजे एक व्यक्ती हा मानेच्या दुखण्याने व्याधीग्रस्त झालेला आहे आणि दिवसेंदिवस हे पुढे वाढत चाललेलं आहे. मग काय कारण असेल या मान दुखण्याचं? तर त्याचं महत्त्वाचं एक कारण असं आहे की सतत आपण पुढे झुकून काम करत असतो. उदाहरणार्थ आता प्रत्येक ऑफिसमध्ये संगणक आलेले आहेत, त्यानंतर लॅपटॉप आहे, हातामध्ये मोबाईल आहे. म्हणजे पुढे झुकून आपण जास्त वेळ काम करत असतो, हे एक कारण. त्यानंतर जे श्रमजीवी लोक आहेत की जे डोक्यावर किंवा पाठीवर मोठं ओझं घेऊन इकडून तिकडे जात असतात, ते एक मानदुखीचं कारण आहे. त्यानंतर खाली वाकून जे काही ओझे उचलणारे असतात, जड सामान उचलणारा असते, असे जे काही कामगार वर्ग आहेत त्यांना सुद्धा मानेचे आजार जडलेत किंवा जडत चाललेले आहेत. त्यानंतर घरात काम करणारी जी स्त्री आहे ही सतत पुढे वाकून काम करत असते, म्हणून मानेसंबंधी ती या दुखण्याने परेशान आहेच. तसेच पुढे जर आपण पाहिलं तर आपली एक चुकीची ढब आहे. म्हणजे आपलं जो पोश्चर आहे हे पूर्ण हे चुकीच्या पद्धतीचं. मग त्याच्यामध्ये आपण बसणं चुकीचं आहे, त्यानंतर आपलं चालणं सुद्धा चुकीचं आहे, किंवा आपण जी झोप घेतो ती झोपसुद्धा चुकीची आहे. केव्हा केव्हा आपण सोफ्यावर झोपतो, केव्हा केव्हा मोठा लोड डोक्याखाली घेतो किंवा मोठी उशी आपण डोक्याखाली घेतो आणि तिथेच आपण झोपतो, किंवा अत्यंत मऊ याच्यावर जर आपण झोपलो तर ते सुद्धा आपल्या मानेच्या दुखण्यासाठी एक कारणीभूत आहे. म्हणजे बसणे, चालणे, झोपणे ही जी आपली ढब आहे हिच्यामध्ये सुद्धा कुठंतरी दोष आहे. यामुळे आपल्या मानेचे विकार होत चाललेले आहेत. त्याचप्रमाणे वयानुसार या मणक्याची झीज होत जाते, किंवा एखादा जर काही अपघात झाला असेल तर त्या अपघातामध्ये सुद्धा आपल्याला मोठी जर इजा झाली असेल तर त्यामुळे सुद्धा मानेचं दुखणं सुरू होऊ शकते. त्याचप्रमाणे मानेच्या ह्या भोवती म्हणजे समोर, बाजूला किंवा पाठीमागे जे स्नायू आहेत या स्नायूची जर म्हणजे दुर्बल झाले असतील किंवा हे स्नायू जर अशक्त झाले असतील तर त्यामुळे सुद्धा मानेचे दुखणं सुरू होऊ शकते. त्याचप्रमाणे आणखी काही कारणं आहेत की वेगवेगळ्या ह्या कारणांमुळे आपल्याला मानदुखी दिसून येत आहे. जसं की आपण पाहतो आपल्याकडे आता प्रत्येकाच्या घरामध्ये 2 व्हीलर किंवा बऱ्याच लोकांकडे 4 व्हीलर गाड्या आहेत. या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर गाड्यांची आपण व्हील अलाइनमेंट करतो. आता व्हील अलाइनमेंट म्हणजे काय? त्याचं संरेखन करणे, म्हणजे त्याचं करेक्ट पोझिशन करणे. त्या चाकाचं करेक्ट पोझिशन जर केलं तर ती गाडी व्यवस्थित चालते. साधारणतः 4,500-5,000 हजार किलोमीटरला रस्ते जर खराब असतील तर त्याचं व्हील अलाइनमेंट करावं लागते. मग आपल्या मानेचं सुद्धा व्हील अलाइनमेंट आहेच ना, कारण की आपल्या मानेमध्ये साधारणतः 20 पेक्षा जास्त स्नायू आहेत आणि ते स्नायू या कवटीपासून ते आपल्या या धडापर्यंत हे कार्यरत आहेत. म्हणजे आपण गिळण्याचं काम करतो किंवा चघळण्याचं काम करतो किंवा मानेची जी हालचाल होते, तर ह्या 20 प्रकारच्या स्नायूमुळे
ही आपल्याला हे सहज साध्य आहे. म्हणून आपल्या या भागामध्ये म्हणजे या कवटीपासून ते या धडापर्यंत 20 प्रकारचे स्नायू कार्यरत आहेत. पहा, नैसर्गिकरित्या जर आपण पाहिलं तर आपण 3 ठिकाणी समोर वागतो. 3 ठिकाणावरून, एक तर आपण गुडघ्यातून समोर वागतो, एक तर कमरेतून समोर वागतो, किंवा मानेतून आपण सरळ म्हणजे समोर वाकत असतो. पण सर्वात जास्त जर आपण विचार केला तर अनेक वेळा आपण पुढे वाकूनच, मानेतून पुढे वाकूनच काम करत असतो. आणि आता हे स्वाभाविक आहे, याला आपण काही टाळू शकत नाही. मग आज जरी तुम्हाला हे मानेचे दुखणे नसतील तर मात्र भविष्यात हे होणार आहेत, तर मग ते होऊ नयेत, मानेचे दुखणे हे होऊ नयेत, तर यासाठी आपण थोडासा वेळ काढला पाहिजेत. चला तर मग हे समजून घेऊ आणि कृती करू. आणि आता ही जी मानेचे दुखण्याचे जे आपण कृती करणार आहोत, ही दिवसभरात तुम्हाला जेव्हा फावला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. फार कमी वेळात मध्ये तुम्हाला हे करू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो. तर यामध्ये काय करायचंय, तर आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचंय. आता बैठक स्थिती म्हटलं की आता मी जे बसलोय हे पद्मासनात बसलो, ही बैठक स्थितीतील उत्तम स्थिती आहे या हालचालीसाठी, ह्या क्रिया करण्यासाठी. कोणत्या क्रिया? या दुखणाऱ्या मानेसाठी आणि भविष्यात ती न दुखावी यासाठी ही अगदी उत्तम पोझिशन आहे, करेक्ट पोझिशन आहे. पण ज्याला शक्य नाही ते साधी मांडी घालून सुद्धा बसू शकतात, ज्याला तेही शक्य नाही ते खुर्चीत बसून सुद्धा करू शकतात, किंवा एखाद्या सोफा सेटवर बसून करू शकतात, किंवा एखाद्या पलंगावर सुद्धा बसून करू शकतात. फक्त याला अट एकच आहे की एकदा जर तुम्ही बसलात तर मात्र ही कंबर, पाठ आणि मान एका अगदी सरळ रेषेत असलं पाहिजेत, ही त्याची पहिली अट आहे. हे जर तुम्ही पाळलं नाही तर ही क्रिया करून काही उपयोगाचं होणार नाही. म्हणून याला कंबर, पाठ, मान सरळ असली पाहिजेत. आणि हाताची द्रोण मुद्रा, जसं की द्रोण हे मधल्या भागामध्ये खोलगट असतात, तशी ही द्रोण मुद्रा, हे हात असे करायचे आणि आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आणि हलकाच असा दाब द्यायचा. हलका दाब दिल्यामुळं कसं होते की आपले खांदे मागे झुकले जातात आणि कंबर, पाठ, मान आपली सरळ एका रेषेत राहू शकते. लूज जर सुटलं तर आपण पुढे झुकू शकतो, आपल्याला पुढे झुकायचं नाही. तर कंबर, पाठ, मान सरळ ठेवायची. त्यानंतर आपल्याला जी हालचाल करायची ती सावकाश आणि सहज. कशी करायची? सावकाश आणि सहज करायची. तर सरळ रेषेमध्ये आहे कंबर, पाठ, मान. आता पहिली आपल्याला क्रिया करायची, तर ही जी हनुवटी आहे ही अगदी सरळ आहे, एका समोर खाली झुकलेली नाही किंवा वर नाही, एका जमिनीला समांतर रेषेमध्ये आपली हनुवटी. आता ही हनुवटी काय करणार आहे, मी माझ्या उजव्या खांद्याकडे घेऊन जाणार आहे. उजव्या खांद्याकडे घेऊन जास्तीत जास्त हनुवटी उजव्या खांद्याकडे आणि तीच हनुवटी जास्तीत जास्त डाव्या खांद्याकडे. ही पहिली हालचाल आहे, ही पहिली क्रिया आहे. चला तर मग करूया. बघा, उजव्या खांद्याकडे मी ही हनुवटी. डोळे तुमचे उघडे राहिले तरी चालतील किंवा बंद असले तरी चालतील, काही हरकत नाही. मात्र ही सावकाश आणि सहज. सुरू करतो मग. बघा, सावकाश आणि सहज माझी हनुवटी उजव्या खांद्याकडे जास्तीत जास्त उजव्या खांद्याच्या जवळ एका समांतर रेषेमध्ये आलेली आहे. इथे आल्यानंतर आपल्याला थांबायचंय आणि मनातल्या मनात 5 अंक मोजेपर्यंत इथं थांबायचंय. श्वासोश्वास चालू आहे. 1 2 3 4 5. आता मान हळूहळू समोर, सावकाश पण सहज. आता डावीकडे हनुवटी ही डाव्या खांद्याच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा. सावकाश पण सहज. इथं नेल्यानंतर एका जास्तीत जास्त आपल्या खांद्याच्या जवळ आपली हनुवटी आहे, इथे थांबायचंय. मनातल्या मनात 5 अंक मोजायचे. श्वासोश्वास चालू आहे, त्याला कुठेही श्वासोश्वास रोखलेला नाही. 1 2 3 4 5. आता ही हनुवटी समोर, सावकाश पण सहज. इथे हे 1 आवर्तन झालेलं आहे.
आता दुसरं आवर्तन आपण श्वासाबरोबर करूयात. मागे जाताना श्वास घेत घेत हनुवटी उजव्या खांद्याच्या अगदी जवळ. श्वास घेत घेत जास्तीत जास्त हनुवटी उजव्या खांद्याच्या जवळ. थांबा. मनातल्या मनात 5 अंक. 1 2 3 4 5. सावकाश पण सहज. समोर. आता श्वास घेत घेत हनुवटी डाव्या खांद्याच्या जास्तीत जास्त जवळ. थांबा. 1 2 3 4 5. हनुवटी सरळ सावकाश पण सहज. 2 आवर्तनं. तुम्ही सुरुवातीला हे 3 आवर्तनाचा सराव करा. सरावानंतर मग पुढे 5-5 आवर्तनं करायचे. सावकाश पण सहज. हनुवटी जास्तीत जास्त उजव्या खांद्याच्या जवळ. थांबा. मनातल्या मनात 5 अंक म्हणेपर्यंत थांबायचे. 1 2 3 4 5. हनुवटी सावकाश सहज. एका समांतर रेषेमध्येच आपण हनुवटीला घेऊन जातोय. हनुवटी जास्तीत जास्त डाव्या खांद्याजवळ. थांबा. 1 2 3 4 5. हनुवटी सावकाश सहज समोर. आपण किती आवर्तनं केलेत? 3 आवर्तनं केलेत. सरावानंतर तुम्ही 5 आवर्तनं करू शकता. कुठेही झटका द्यायचा नाही. सावकाश पण अगदी सहज गतीने आपण आपली हनुवटी म्हणजे ही दाढीचा भाग आहे जास्तीत जास्त उजव्या खांद्याच्या जवळ, जास्तीत जास्त डाव्या खांद्याच्या जवळ तिथे जायचं, थांबायचं आणि मनातल्या मनात 5 अंक मोजेपर्यंत थांबून पुढे यायचं. श्वास कुठेही थांबवायचा नाही, कुठेही रोकायचा नाही. ही पहिली हालचाल. आता आपण दुसरी हालचाल करणार आहोत. मान वर आणि खाली. आता ही हनुवटी अगदी जमिनीला समांतर रेषेमध्ये आहे. श्वास घेत घेत मान वर. श्वास सोडत मान अगदी वरच्या दिशेला हळूवार तिथे टेकवायची. थांबायचे तिथे 5 अंक मोजेपर्यंत थांबायचे. 1 2 3 4 5. श्वास घेत घेत पुन्हा सरळ. आता श्वास सोडत आपण ही हनुवटी खाली नेणार आहोत. खाली नेल्यानंतर ही हनुवटी आपल्या छातीला स्पर्श करेल तिथे थांबायचे आपण. श्वास सोडत खाली. इथं गेल्यानंतर थांबलो. 1 2 3 4 5. श्वास घेत घेत हनुवटी जमिनीला समांतर. इथे 1 आवर्तन झालं. आता जर तुम्हाला खूप मानदुखीचा त्रास असेल तर फक्त खाली वाकायचं नाही, बाकी तुम्ही मागे मानेला नेऊन ठेवू शकता. जर खूप त्रास असेल तर, आणि त्रास जर सहन करण्यासारखा असेल तर हळूहळू ही क्रिया करत राहा. सरावाने तुम्हाला त्याला आरामही पडेल आणि करता येईल. चला, मान मागे, सावकाश पण सहज. इथे थांबायचे. 1 2 3 4 5. हळूवार मान पूर्व स्थितीत. आता 30 मान खालच्या बाजूला. सावकाश पण सहज गतीने. इथे थांबलो आपण. हनुवटीचा स्पर्श या छातीला आहे. 1 2 3 4 5.
पुन्हा श्वास घेत मान वर पूर्वस्थितीत, हळूवार श्वास सोडत मागे, मानेला स्थिर करायचे, 5 अंक मनातल्या मनात मोजायचे, 1 2 3 4 5. श्वास कुठेही रोकायचा नाही. हळूवार पूर्वस्थितीत, पुन्हा श्वास सोडत हळूहळू मानेला खालच्या दिशेला, हानवटीचा स्पर्श छातीला, थांबा, 1 2 3 4 5. सावकाश पण सहज मान पूर्ववत, पुन्हा मागे श्वास सोडत हळूवार मान मागे, थांबा, 1 2 3 4 5. मनातल्या मनात अंक मोजायचे, हळूवार मान पूर्ववत, पुन्हा श्वास सोडत मान खाली, थांबा, 1 2 3 4 5. श्वास घेत घेत मान पूर्ववत. 2 क्रिया केल्या आपण. मान उजव्या खांद्याकडे, डाव्या खांद्याकडे पहिली, दुसरी मान मागे खाली. 3-3 आवर्तनं सरावाने तुम्ही 5-5 करायचं. अंक मात्र मनातल्या मनातच मोजायचे. यानंतर पुढे आता हा जो उजवा कान आहे तर या उजव्या खांद्याला स्पर्श करेल. फक्त हालचाल कशाची चालू आहे? मानेची. शरीराची कुठलीही हालचाल नाही, फक्त मानेची हालचाल चालू आहे. चला तर मग तिसरी क्रिया करू. हळूवार उजवा कान उजव्या खांद्याला स्पर्श करेल. खांद्याला वर उचलायचं नाही. हा इथला जो भाग आहे या भागाला चांगला ताण पडतो आणि इथले स्नायू सक्षम होतात. इथे थांबायचं आहे. 1 2 3 4 5. हळूवार सावकाश पण सहज. आता डावा कान डाव्या खांद्याकडे हळूवार नेऊन तिथे ठेवायचा. सावकाश पण सहज. आपल्याला मानेला इकडच्या बाजूला जो आलेला ताण आहे तो अनुभव करायचा आहे. ते थांबायचं आहे. 1 2 3 4 5. पुन्हा सावकाश पण सहज मान पूर्ववत. सुरुवातीला हा खांद्याला कान लागणार नाही, पण सरावाने तो हळूहळू लागेल. लागण्याचा अट्टहास करू नका. फक्त इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला ताण चांगला जाणवला पाहिजेत, कारण की इथले जे स्नायू आहेत ते आपल्याला बलवान करायचे, सक्षम करायचे. म्हणून चला आता आपण ही क्रिया श्वासाबरोबर सुद्धा करू शकतो. म्हणजे श्वास सोडत खाली, श्वास घेत घेत वर. चला तर मग श्वास सोडत हळूवार खाली, उजवा कान उजव्या खांद्याला स्पर्श करेल. इथे थांबा. 1 2 3 4 5. श्वास घेत घेत सावकाश सहज वर. पुन्हा खाली. श्वास सोडत हळूवार डावा कान डाव्या खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि उजव्या बाजूला मानेला जो ताण आलेला आहे, ट्रेस आलेला आहे, त्याचा अनुभव घ्या. इथे 5 अंक म्हणेपर्यंत थांबून पुन्हा पूर्ववत सरळ व्हायचे. 2 आवर्तनं पूर्ण झालेत. पुन्हा श्वास सोडत हळूवार उजवा कान उजव्या खांद्याला स्पर्श करेल. थांबा. या ठिकाणचे स्नायू अत्यंत बळकट होतात, सक्षम होतात आणि आपल्याला मानदुखीपासून बराचसा आपल्याला आराम पडू शकतो. 1 2 3 4 5. सावकाश पण सहज. आता डावीकडे. डावा कान डाव्या खांद्याला स्पर्श करेल.
हळूवार या ठिकाणी थांबायचंय. 1 2 3 4 5. सावकाश पण सहज पूर्ववत 3 आवर्तनं केलेत. सरावाने पुढे तुम्ही 5-5 करा. आता शेवटची क्रिया करायची. आपल्याला जी मान आहे ही चक्राकार म्हणजे डावीकडून उजवीकडे खाली इथे येऊन थांबायचे. असे आपल्याला 3 आवर्तनं करायचे. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जर थोडीशी चक्कर मानेचे स्नायू अत्यंत नाजूक असतात, त्यामुळे मानेला कुठेही गतीने नेऊ नका. आणि चक्कर येत असेल तर डोळे बंद करून सुद्धा तुम्ही हे करू शकता. चला तर मग कसं करायचं बघा. श्वास घेत मान थोडी मागे, श्वास सोडत हळूहळू मान खाली. हनुवटी आपल्या छातीला स्पर्श करेल. इथे थांबायचंय. 1 श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा. आता श्वास घेत घेत हनुवटीने चक्र काढायचे. हनुवटीने जास्तीत जास्त डाव्या खांद्याच्या जवळ वर, उजव्या खांद्याकडे, उजव्या खांद्यावरून हनुवटी खालच्या दिशेला. हे जे चक्र आहे या हनुवटीने आपण चक्र काढतोय, एवढं लक्षात राहू द्या हनुवटीने. आणि आपली जी सजगता आहे ती आपल्या या विशुद्धी चक्रावर आहे. चला पुन्हा एकदा. श्वास घ्या, 1 श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा, पूर्ण श्वास सोडा. श्वास घेत घेत हनुवटी डाव्या खांद्यावरून वरच्या दिशेला, उजव्या खांद्याकडे, उजव्या खांद्यावरून श्वास सोडत हळूवार आपली हनुवटी आपल्या छातीजवळ. 1 श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा. श्वास घेत घेत मान आपण हनुवटी डाव्या खांद्यावरून वर, श्वास घेतलेल्या स्थितीतच आहे. डाव्या खांद्याच्या जवळ ज्यावेळेस उजव्या खांद्याच्या जवळ आपली हनुवटी जाईल, त्यानंतर श्वास सोडत हळूवार हनुवटी छातीजवळ. 1 श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा. आता आपल्याला हीच क्रिया उजव्या खांद्याकडून करायची आहे. श्वास घेत घेत हनुवटी उजव्या खांद्याजवळ वर, डाव्या खांद्याजवळ आणि श्वास सोडत खालच्या दिशेला हळूवार. श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा. पुन्हा श्वास घेत घेत हनुवटी उजव्या खांद्याजवळ, श्वास घेत घेतच मागे डाव्या खांद्याजवळ, इथून मात्र श्वास सोडत मानेला खाली. इथं गेल्यावर 1 श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा. श्वास घेत घेत पुन्हा आपली हनुवटी उजव्या खांद्याजवळ वर, डाव्या खांद्याजवळ, श्वास सोडत खाली. हनुवटी आपली छातीला स्पर्श करेल. पुन्हा एकदा श्वास घेत घेत उजव्या खांद्याजवळ हनुवटीचं चक्र करतोय वर, डाव्या खांद्याजवळ आल्याच्या नंतर श्वास सोडायचा आणि हनुवटी आपली ही हनुवटी छातीला स्पर्श करेल. 1 श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा. आता श्वास घेत घेत मान पूर्ववत. आपण
4 क्रिया केल्यात. कोणत्या कोणत्या केल्यात? म्हणजे ही हनोटी उजव्या खांद्याजवळ नेली, तिथे आपण 5 अंक म्हणेपर्यंत थांबलो. डाव्या खांद्याजवळ नेऊन 5 अंक म्हणेपर्यंत थांबलो. आपण असे 3 आवर्तन केले. दुसऱ्यांदा मान वर, तिथे नेऊन थांबलो, तिथे आपण 5 अंक म्हणेपर्यंत थांबलोय. तीच मान म्हणजे ही हनोटी खालच्या दिशेला, ही 2. तिसरी आपण हालचाल कोणती केली की उजवा कान उजव्या खांद्याला स्पर्श करेल, तिथे थांबायचे 5 अंक म्हणेपर्यंत. तोच डावा कान डाव्या खांद्याला. असे हे तिसरी हालचाल. आणि चौथी हालचाल आपण कोणती केली तर मान चक्राकार, डाव्या खांद्यावरून मागे, उजव्या खांद्यावरून पुढे, असे हे 3 चक्र हळूवार केलेत. मानेला कुठेही झटका दिला नाही. सावकाश पण सहज गतीने हे केले. त्याचे विरुद्ध चक्र उजव्या खांद्यावरून श्वास घेत घेत मान मागे, डाव्या खांद्यावरून श्वास सोडत हनोटीला स्पर्श या छातीचा, तिथे आल्यानंतर एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडायचा आहे. म्हणजेच कुठेही मानेला त्रास होणार नाही. मानेचे स्नायू आपले अगदी बळकट होतील. आणि आताही आपल्याला जर कुठला त्रास नसेल तर आताही मानेचा त्रास होणार नाही आणि याच्या पुढे सुद्धा भविष्यात आपल्याला मानेचा त्रास होणार नाही. अशा ह्या 4 प्रकारच्या साध्या क्रिया जर तुम्ही केल्या तर आता दुखणाऱ्या आणि भविष्यात न दुखणाऱ्या मानेसाठी ह्या क्रिया अत्यंत सोप्या आणि सहज सावकाश करण्यासारख्या आहेत. तर आपण याचा लाभ घ्या. थांबूया. धन्यवाद.